ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। पठति पठतः पठन्ति पठसि पठथः पठथ पठामि पठावः पठामः। पठतु पठतां पठन्तु पठ पठतं पठत पठानि पठाव पठाम। कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण संबोधन। कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण संप्रदान। रामः रामं रामेण रामाय रामात् रामस्य रामे हे राम। रामः रामं रामेण रामाय रामात् रामस्य रामे हे राम। यणसंधी ई उ र लृ यांच्या पुढे कोणताही भिन्न स्वर आल्यानंतर अनुक्रमे य व र ल होतात. उत्वसंधी विसर्गाच्या मागे आणि विसर्गाच्या पुढे जर अ असेल तर विसर्गाचा उ होतो. उ आणि मागील अ मिळून विसर्गाचा म्हणजे अ आणि उ मिळून ओ होतो. ओच्या पुढे जर अ असेल तर अ चा अवग्रह किंवा द्विखंड होतो. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी वेळ असते, एक दिवस एक वर्ष आपण वेळ सांगतो, त्या त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती होते. ज्या ज्या ठिकाणी अंतरवाची शब्द असतात, म्हणजे अंतर सांगणारे दूरवाची शब्द, म्हणजे 2 किलोमीटर म्हणजे क्रोश, 3 किलोमीटर म्हणजे एक कोस, तर क्रोश अशा ठिकाणी सुद्धा काय होतं, द्वितीया विभक्ती होते. इथपर्यंत आपण पाहिले. अधः म्हणजे खाली, अधि म्हणजे आत, अधोधः खाली खाली, अध्यधी आत आत. आता आपण पुढे वळतोय. या पाठामध्ये असे दोन धातू ते आपल्याला सांगत आहेत, अ, ज्यांच्या ज्यांचा वापर केला जाईल तेव्हा द्वितीय विभक्तीच होणार आहे. बघा, त्याच्यामध्ये पहिला धातू आहे शी धातू आहे खरं तर हा. आधी आता बघा थोडस लक्ष द्या. अ खाली लिहितो म्हणजे मला जागा सापडेल. आधी बघा, आधी हा उपसर्ग आहे. आता पुन्हा एकदा सांगतो की उपसर्ग जे धातूंच्या आधी येतात त्यांना म्हणतात उपसर्ग. जे धातूंच्या नंतर येतात लागतात त्यांना म्हणतात प्रत्यय. मग आधी हा धातूच्या सुरुवातीला येतो. आधी हा धातूच्या सुरुवातीला येतो. आधी दिसत नसेल मोठं करतो. आणि शी नावाचा धातू आहे. आधी आणि शी धातू आहे. मग शी धातू चालतो कसा, तो या ठिकाणी मी लिहिलेला आहे. शेते शयाते शेरते. हा असा का चालतो? पहिली गोष्ट, हा वेगळ्या गणातला धातू आहे. तुमच्या लक्षात असेल गण म्हणजे जसं 10वी 9वी असे वर्ग असतात, त्यातील हा एक धातू आहे शी धातू. मग तो वेगळा चालतो. आता आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, फक्त हे लिहून ठेवायचे. हा शक्यतो जास्त वापरला जात नाही. ठीक आहे. पण या पाठामध्ये द्वितीयच्या संबंधाने विचार करतोय म्हणून शी धातू आपल्याला सांगितलाय. मग शेते शयाते असा हा धातू चालतो. मग या आधीचं काय करायचं? काहीच नाही. हे जे शेते त्याच्या पुढे फक्त आधी लावून टाकायचा. ठीक आहे. आता शेते आता हे उपसर्ग काय करतात तुमच्या मनात प्रश्न असेल.
समजून घ्या थोडं. उपसर्ग काय करतात? उपसर्ग म्हणजे फास्ट होतंय का? जे धातूंच्या आधी लागतात त्यांना उपसर्ग म्हणतात. हे उपसर्ग का लावायचे? हे उपसर्ग काय करतात? धातूचा अर्थ बदली करतात. कधी कधी धातूचा अर्थ उलटा करून टाकतात. कधी कधी धातूचा अर्थ अजून भक्कम बनवतात. तीन गोष्टी सांगितल्या. उपसर्ग काय करतात? कधी कधी अर्थ बदलून टाकतात. कधी कधी अर्थ उलटा करतात. म्हणजे गच्छती म्हणजे जाणे, आ उपसर्ग लावा, आ गच्छती उलटा अर्थ झाला. आणि कधी कधी काय करतात? अर्थ अजून स्ट्रॉंग करतात. ठीक आहे. मग जेव्हा उपसर्ग अजून शिकू आपण त्यावेळी बघू. सध्या आपल्याला हा आदि उपसर्ग, या शी धातूचा अर्थ आहे झोपणे, शेते. पण हा आधी उपसर्ग लागल्यामुळे त्याचा अर्थ होतो बस नाही, सोनाचा अर्थ आहे या ठिकाणी. आधी उपसर्ग लागल्यामुळे अर्थ अजून स्ट्रेंथन झालेला आहे, क्षमा करा. झोपणेच मला वाटलं इथे आधीमुळे चेंज झालाय का, कारण की बाकीचे दोन धातू जे आहेत ते बसण्यासाठी मला वाटलं हा सुद्धा बसण्यासाठीच आहे का. तर शी शेते, त्या शेतेवरून कुठला शब्द निघालाय? शयन. अहम शयनम करोमी, मी झोपते, शयन. मग आधीश येते, मग काय करायचं आपल्याला? फक्त आधी सगळीकडे सुरुवातीला लावायचं आहे. मग झोपणे हा जो धातू आहे त्याचं मिनिंग अजून स्ट्रॉंग केलं, भक्कम केलं. हे या उपसर्गाने काम केलं. अधिशेते, अधिशयाते, अधिशेरते, अधिशेषे, अधिशयाथे, अधिशेद्वे, अधिशये, अधिशेवहे, अधिशेमहे. जास्त टेन्शन घेऊ नका, आपल्याला कुठे वापरायचा नाहीये. या पाठामध्येच फक्त आपण एकदा वापरणार आहे. बर. तर एक झोपण्यासाठी मग हा धातू जेव्हा येईल आधी प्लस शी, त्यावेळी आपण द्वितीय विभक्ती करणार. पुढे एक उदाहरण लागले सांगून टाकूया. पर्यंके, पर्यंके, पर्यंकम शेते किंवा अधिशेते. म्हणजे राम, बघा रामाला झोपूया. राम पर्यंकम अधिशेते. आता पर्यंक म्हणजे काय बोलतो, पलंग, पलंग, त्याचे पर्यंक पलंग. आता पलंगावर झोपतोय. वर म्हटल्यानंतर कुठली विभक्ती यायला पाहिजे सांगा? सांगा. वर. कुठली विभक्ती यायला पाहिजे? द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी? होय, असं करू नका. अधिकरण, अधिकरण म्हणजे आधार. पलंग काय आहे? मला आधार आहे, आधार. रामाला आधार आहे. मग कुठली विभक्ती येईल? पलंग. अधिकरण म्हणजे सप्तमी. सप्तमी. मग सप्तमी न येता द्वितीय येईल का? हे कोण सांगू शकेल? जो सांगेल त्याचं पूर्ण लक्ष आहे, त्याला माझा शब्द ना शब्द कळतोय. असं करू सर नका. कर्म. कर्म नाही. नाही, स्थान. उपसर्ग लागलाय. उपसर्ग नाही. मी तुम्हाला उपपदाची व्याख्या सांगितली, तुमच्या आहे का लक्षात? ऐ उपपदाची व्याख्या की ठराविक राम. विभक्ती शक्य आहे तिथे, पण ती न होता एखादा शब्द त्याच्या बाजूला येतो आणि ठराविकच विभक्ती होते. नाही. आठवा आठवा उपपद म्हणजे उपपद म्हणजे काय? की ठराविक विभक्ती ठराविक न, शब्दासाठी ठराविक ठराविकच विभक्ती विभक्ती होते. होती. मग हा आदिश येथे काय आहे? द्वितीय उपपद क्रियापद आहे, म्हणून आदिश येते बरोबर पर्यंकम झालं. असं लक्षात ठेवा. आता आता लक्षात ठेवा, आता विसरू नका. आदिश येते हे उपपद आहे. उपपद म्हणजे असं एक ठराविक पद आहे जे आल्यानंतर, उप म्हणजे जवळ आल्यानंतर शब्दाची ठराविकच विभक्ती होते. म्हणून राम पर्यंके व्हायला पाहिजे, पण झाली पर्यंकम. पुढे 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 पर्यंकम अधिशेते, राम ह्याच्यावरती झोपतो. वानरह, सोपं बनवतो म्हणजे कळेल. वानरह वृक्षम अधिशेते. वानर कुठे झोपतं? झाडावर.
पण वर वृक्षे न म्हणता रामे, सप्तमी न म्हणता मी काय म्हटलं, द्वितीया, कारण की उपपद आहे म्हणून. आता कळालंय का? नसेल तर पुन्हा सांगतो. सर बाय डिफॉल्ट म्हणजे उपपद आलं की द्वितीयच हे होणार का? हा, ज्या धातूला जे सांगितलंय, आता आदिशेतेला द्वितीया सांगितले, जर कुप्यती असेल त्याला चतुर्थी सांगितली, म्हणजे ते चतुर्थीच होणार. म्हणजे अच्छा. उपपदांचे ठराविक शब्द आहेत आणि ठराविक धातू आहेत. खूप हम्म, सारे नाही आहेत, ते लक्षात राहणार नाही एवढे. हम्म, लक्षात हम्म. राहतील एवढेच आहेत, त्याच्यामुळे चिंता नका करू. ठीक आहे. पण हे आता ठराविक आले की ते पर्टिक्युलर तेच लागणार. तेच काम आहे उपपदाचं. उप म्हणजे जवळ आणि पद म्हणजे शब्द. तो शब्द त्याच्या जवळ आला की समोरच्याची विभक्ती बदलून जाणार. एनी डाऊट? नाही समज. म्हणजे याच्यात वेगळं असं काही नाहीये की ते आलं उपपद की द्वितीय विभक्ती असं ज्या ज्या याला दॅट्स जे ऑल. येईल ते. दॅट्स ऑल. हम्म, तसं अभितः आलं आपण काय करतो? द्वितीया. परितः आलं हम्म. की द्वितीया करतो. प्रति आलं की द्वितीयाच करतो. का? उपपद. एवढं लक्षात ठेवा. बघा आता पुढे शब्द आहे आस धातू आहे, आस. आस धातू आहे, आस. आस शब्दाचा अर्थ काय आहे? अ, बसणे हाच अर्थ आहे. ठीक आहे. तुम्हाला गंमत सांगितली असते पण थोडं जास्त होईल ते. चला, आस याचा पण अर्थ काय आहे? बसणे. बस. म्हणून असं नसतं, म्हणून असं नसतं असं म्हणतात का? काय म्हणताय? असं नसतं. आस म्हणजे बसणे म्हणून असं नसतं असं झालंय का? असं म्हणू शकतो आपण. अपभ्रंश झालेत भाषेमध्ये, किंवा त्या शब्दांपासून ते शब्द निर्माण केलेले आहेत. असंच झालंय हे जोपर्यंत व्याकरणाची अजून स्पष्टता नसेल कोणाला सांगता येणार नाही. पण हा आस धातूवरून आसन शब्द झालाय हे म्हणू शकतो आपण. आस वरून आसन. ठीक आहे. त्याला थोडासा अजून जास्त खोल स्टडी पाहिजे माझ्या मते. आस म्हणजे बसणे, आणि इथं कुठला उपसर्ग लागलाय पुन्हा? आधी. आधी आणि आस कुठली संधी होईल सांगा बरं? बोला. आज संपवायचं आहे आपल्याला. य होईल का? ई अधिक अ अधिक ई अधिक अ होईल ना? बघा आता मी लिहितोय ते ई बरोबर अधिक आहे का? आधी प्लस झाला य. ईचा काय झाला? य. अध्यास. आणि पुढचा आ त्याच्यामध्ये अध्यास. मिळाला. मिळाला का? हं. आणि झाला काय शब्द? अध्यास अध्यास. अध्यास. ते. आता तुमच्या समोर काय दिलेलं आहे त्यांनी? फक्त आस धातू दिलेला आहे. पण तुम्हाला काय लिहायचंय? आधी उपसर्ग सहित लिहायचंय. लक्ष द्या, लक्ष द्या. आधी आणि आस याच्यामध्ये यण संधी झाली. ईचा झाला य आणि पुढचा आ त्याची एक मात्रा, काना, त्याचा एक काना इथे आला. मग त्याचं काय झालं? अध्यासते. मग तुम्हाला इथे त्यांनी काय दिलंय? आसते, आसाते, आसते. ठीक आहे. हे आपल्याला काय पाठ करायचं नाही, काय नाही, फक्त लक्षात ठेवायचं थोड्या वेळासाठी. मग आता तुम्ही बोलताना कसं बोलणार जर तुम्हाला आधी उपसर्ग असणारा धातू चालवायचा आहे तर? बघा बघा. अध्यासते, अध्यासाते, अध्यासते, अध्यासे, अध्यासाथे, अध्यात्वे, अध्यासे, अध्यास्वहे, अध्यासमय. मी काहीच केलेलं नाहीये. फक्त या सगळ्यांच्या पुढे काय केलंय मी? आधी नावाचा उपसर्ग लावलाय. पण उपसर्ग लावल्यामुळे काय झालं? नियम आला यणसंधीचा, म्हणून मी अध्यासते. जसं हे रूप तयार केलं तसंच अध्यासाते, अध्यासते, फक्त आधी लावला पुढे. ना? हा ना? हो 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 समज. येस येस येस. नाही एवढं अवघड. फक्त हे उच्चार पहिल्यांदा अवघड. आस ते, आसा ते. फक्त आधी उपसर्ग लावलेला आहे. मग याचं वाक्य अजून, याचा सुद्धा अर्थ काय? बसणेच आहे. अ बघा. केशवः, केशवः दोलायाम म्हणजे पाळणा. मग खरं तर दोलायाम म्हणायला पाहिजे. मग मी काय म्हणतोय? केशवः दोलाम अध्यास्ते. बघा, हे आस्ते इथलंय आणि त्याला आधी उपसर्ग लागून हे रूप मी तयार केलंय.
केशवः दोलाम अध्यास्ति. केशव काय करतो? पाळण्यावर बसतो. बस. बसतो. ठीक आहे. चला, म्हणून मी हे जास्त एक्सप्लेन नव्हतो करणार. ठीक आहे, एवढं ठीक आहे. अध्यास्ते हे सुद्धा काय आहे? उपपद आहे. म्हणजे अध्यास्ते आलं की द्वितीय विभक्ती होणार, जरी सप्तमी शक्य आहे. पाळण्यावर बसतो किंवा पाळण्यामध्ये बसतो, वर मध्ये कुठली विभक्ती? सप्तमी. सप्तमी न होता द्वितीय झालेली. अग्रे गच्छामः. पुढे त्यांनी धातू सांगितलंय आधी. नाही कळलं तर विचारा बरं का, असं काय नाही. आधी आणि धातू आहे स्था. अरे हा, स्था धातू आहे, स्था. मग स्था धातूचं काय होतं तुम्हाला माहिती? मला 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 विसरले, सगळे विसरलेत. अभ्यास पाहिजे. स्थाचं होतं तिष्ठती. इफ यू रिमेंबर. अंजलीताई सांगत चला, मला कोणतरी आधार पाहिजे ना शिकवताना. सगळेच विसरले तर मी कसं व्हायचं माझं? मला शक्ती भेटते तुमच्याकडून शिकवायची. मी स्वतःहून किती आणणार आतून. स्था तिष्ठती असता होतोय. मग याच्या पुढे जर आधी उपसर्ग असेल, आधी आणि स्था, मग कसं होणार? आधी तिष्ठती. अधिष्ठती. नाही नाही, आधी तिष्ठती. पुढे अ कुठे? आधी तिष्ठती. सिंपल, आधी प्लस आधी तिष्ठती. तिष्ठती. कुठलीच संधी होणार नाही का? अहो, संधीसाठी पुढे स्वरच नाहीये, म्हणून नाही होणार. मग आता जसा तिष्ठती धातू चालतो, कसा चालतो? पठती सारखा. पठती, पठतः, पठन्ति. मग कसं चालेल हे? आधी तिष्ठती, आधी तिष्ठतः, आधी तिष्ठन्ति. आधी तिष्ठसि, आधी तिष्ठतः, आधी तिष्ठथ. आधी तिष्ठामि, आधी तिष्ठावः, आधी तिष्ठामः. जसा पठती चालेल तसाच हा चालणार आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ सुद्धा बसणे असा होतो. हा, असं कसं काय? तिष्ठती म्हणजे उभं राहणे किंवा थांबणे. इथं आधी तिष्ठती बसणे, तेच उपसर्गाचं काम आहे. उपसर्गेन शब्दार्थ अन्यत्र नीयते. उपसर्गाने काय होतं? शब्दाचा अर्थ दुसरीकडे नेला जातो. कधी कधी वेगळा अर्थ, कधी कधी उलटा अर्थ. तिष्ठती म्हणजे उलटा. उभं राहणे. मी म्हणेन तिष्ठ तू, उभं राहा. आधी तिष्ठ तू, बस. मग त्या समोरच्याने समजायचं काय? उभं राहा का बस. उपसर्ग माहित असेल तर मग बसेल तो, नाही तर दोन्ही वेळ काय उभाच राहील तो. चला ठीक आहे. हे तीन धातू आहेत. हे तिष्ठती पठती प्रमाणेच आहे, म्हणून ते लिहून देत नाही. पण हे जे दोन आहेत, शेते, शयाते, शेरते, हे वेगळे चालतात, म्हणून डायरेक्ट मी त्यांचा फोटो काढून त्या ठिकाणी ठेवलेला आहे. बर, पुढे चालूया. आता जे आपण आधी पाहिलेले तेच. अभितः म्हणजे काय हो? अभितः दोन्ही बाजूला. दोन्ही बाजूला. मग अभितः साठी काय आहे? संस्कृतमध्ये आपल्या अजून काही शब्द आहेत. अभितः साठीच अजून एक शब्द आहे उभयतः. त्याचा अर्थ काय होतो? दोन्ही बाजूला. दोन्ही बाजूला. मग अभितः असं. वापरायचा का उभयतः? दोघांपैकी एक वापरा. पण जेव्हा तुम्ही अभितः वापराल किंवा उभयतः वापराल, द्वितीय विभक्ती करायला विसरू नका. कसं म्हणणार तुम्ही? रामम उभयतः लवः कुशः च संस्कृत शिकतोय काय? खेलतः. पहिलं हे वाक्य हे बाजूला ठेवा. लवः कुशः च खेलतः. लव आणि कुश खेळत आहेत. लव एक, कुश एक, म्हणून खेलती न होता खेलतः. पण कुठे खेळतायत? उभयतः, दोन्ही बाजूला. पण रामाच्या दोन्ही बाजूला. चाचीचे म्हटलं की षष्ठी विभक्ती, पण इथं द्वितीय केली का? उपपद. उभयतः आलं म्हणून द्वितीयाच होणार. रामाच्या दोन्ही बाजूला लवकुश खेळतात उभयतः. आपण अजून एक मागील पाठामध्ये पाहिलं होतं सर्वतः. परितः पाहिलं होतं आपण. या पाठात आपण पाहणार आहेत सर्वतः. बरोबर ना? का सर्वतः पाहिलं होतं?
अं, त्वरित त्वरित हा माझा सर्वतः याचा अर्थ काय? चारही बाजू चारही बाजूला. चार आता हा तुम्ही आधी ते शिकला असल्यामुळे तुम्हाला काय होणार आहे हे सोपं जाणार आहे. ठीक आहे. पृथ्वी ओके मी एक वाक्य बनवतो. वायुमंडल अस्ति. वायुमंडल अस्ति म्हणजे एक हवेचं काय एक वातावरण आहे. कुठे? पृथ्वीम परितः. पृथ्वीच्या पृथ्वीम किंवा पृथ्वीम असा पण शब्द आहे. पृथ्वीम असा पण आहे. पृथ्वीम सर्वतः वायुमंडल असती म्हणजे पृथ्वीच्या चारी बाजूला काय आहे? एक हवेचा थर आहे. वायुमंडल असती किंवा अ, स- साधकं परितः. साधकं सर्वतः परितः येते तोंडात. सर्वतः ग्रंथाः सन्ति. ग्रंथाः सन्ति. अस्तिस्तः सन्ति विसरू नका. साधकाच्या चारही बाजूला काय आहेत? ग्रंथ आहेत. किंवा जो जो गृहस्थ आहे त्याच्या चारही बाजूला काय आहेत? पदार्थ आहेत. असू द्या चला चारही बाजूला सर्वतः. हम्म आपण धिक शब्द पाहिलाय का? धिक नाही. धिक आई म्हणजे बघितलं. धिक्कार. मग ज्यावेळी आपण धिक शब्द वापरणार आहे त्यावेळी द्वितीय विभक्ती वापरायची. मग आता एक सोपं तर वाक्य एक विचारू का प्लीज आधी? बोला बिनधास्त. साधकम, आपण साधकम म्हणजे अनेक साधक आहेत का इथे? नाही एक प्रथम आपण एक संती हा संती घेतलंय आपण पुढे. कर्ता कोण आहे? ग्रंथ. साधक ग्रंथ आहे. ग्रंथ नाही नाही साधक नाही. साधक या सर्वतः मुळे द्वितीय विभक्ती झाली. ग्रंथांच्या लक्ष द्या. विचारत झाला. ग्रंथांच्या चारी बाजूला साधक आहेत तर आपण कसं म्हणणार? ग्रंथम सर्वतः. ग्रंथाच्या चारी कोणाच्या चारी बाजूला आहे त्याच्यावरून उपपद कळेल बघा. साधकाच्या ना. हा मग साधक आणि सर्वतः यांचं काय सानिध्य आहे. किंवा हं. आपण चारी बाजूला म्हणताना आपल्या डोक्यात कोण आहे? कोणाच्या चारी बाजूला आहे? साधकाच्या. म्हणून साधकाची द्वितीय झालेली आहे. हा आपण पण साधक एकच आहे ना. साधक एकच आहे. कर्त्याप्रमाणे आपलं क्रियापद बदलणार या ना. ठिकाणी करता आपला हा ग्रंथ आहे. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन पण आता नाही की कधी कधी निर्जीव वस्तू सुद्धा कर्ता होऊ शकते. कर्त्याचा दुसरा अर्थ आहे अजून एक जो स्वतंत्र राहतो त्याला कर्ता म्हणतात. एक कर्त्याचा अर्थ काय? जो काहीतरी क्रिया करतो. थोडस अवघड आहे हे अजून खोल आहे. पण या ठिकाणी प्रथमा विभक्ती सगळं सोडा ना हो. प्रथमा विभक्तीनुसार क्रियापद येणार का नाही एवढं सांगा मला. हो. हं. हो. प्रथमा विभक्तीनुसार क्रियापद येणार आणि या हो. ठिकाणी सर्वतःचा संबंध ग्रंथः म्हणलं साधकाशी तर म्हणून हं. त्याची द्वितीय झालेली. सर्वतःचा संबंध हो. ग्रंथांशी असेल तर ग्रंथाची द्वितीय होईल. कसं? लक्ष द्या बघा. मला म्हणायचं ग्रंथांच्या चारी बाजूला. आता कोणाच्या चारी बाजूला? ग्रंथांच्या. हा मग मी काय म्हणणार? ग्रंथम परितः. ग्रंथम ग्रंथम सर्वत्र साधकः हा सॉरी सन्ति असं. ग्रंथम सर्वतः. मग आता तुम्हाला काय म्हणायचंय ग्रंथांच्या चारी बाजूला? हं. आता चारी बाजूला म्हटलं एक माणूस चार बाजूला असेल का? नाही. नाही. म्हणून तुम्ही काय करता? बहुवचनच लिहिता. साधकः साधकाः संती. सन्ति. आता सर्वतःचा संबंध ग्रंथाशी असल्यामुळे ग्रंथाची झाली द्वितीय उपपद. आणि या हं. ठिकाणी कर्ता जो स्वतंत्र आहे स्वतंत्र एक्झिस्ट करतो म्हणून काय हं. आपण त्याची प्रथमा केली. ठीक आहे. या ठिकाणी ग्रंथ हा कर्ता आहे. या ठिकाणी साधका हा कर्ता आहे म्हणून संती झालेला आहे. सध्या एवढं लक्षात ठेवा तुर्तास. कसं आहे तुम्हाला डीप पण शिकू शकत नाही जास्त आणि मग असं रेटून पण नाही नेऊ शकत. म्हणून थोड्याशा
क्लॅरिटीमध्ये आपण पुढे चालूया. काय ती प्रथमा विभक्ती असल्यामुळे आपण त्याच्यानुसार अ, क्रियापद केलेला आहे आणि या सर्वतःचा संबंध ग्रंथांशी असल्यामुळे उपपदाने द्वितीय केली आपण. एवढं एक्सप्लेनेशन ठीक आहे का? हा. हम्म. धिक्कार. मग धिक विचारत चला, जेवढं मला सांगता येईल तेवढं सांगेल. धिक रावणम, रावणाचा धिक्कार. धिक दुर्जनम, धिक दुर्जनम म्हणजे जो दुर्जन आहे त्याचा काय धिक्कार. मग धिक शब्द वापरल्यानंतर कुठली विभक्ती यायला पाहिजे? कंपल्सरी द्वितीय, कारण की धिक हे काय आहे? द्वितीय उपपद आहे. पुढे चालूया आपण. अजून इंटरेस्टिंग उपपद आहेत. एक आहे उपरी. 10 मिनिट राहिलेत. ओके. उपरी धिक रावणम, धिक दुर्जनम धड्यामध्ये येणारच आहे. उपरी, उपरी, उपरीचा अर्थ काय होतो? वर. ठीक आहे. मग आता बघा, उपरी आल्यामुळे काय होणार? आता मी म्हणतो खगाहा, खगाहा खाली. निवसंती म्हणजे काय? पक्षी राहतात. मला म्हणायचं झाडाच्या वर. आता चाचीचे आलं म्हणजे षष्टी विभक्ती, पण षष्ठी. नाही. उपरी आल्यामुळे काय होतं? वृक्षम येतं. वृक्षम द्वितीय. उपरी, कारण की द्वितीय उपपद हो. विभक्ती आहे. मग तुम्हाला आता काय लक्षात ठेवायचे? द्वितीय उपपदवाले शब्द आता ते भरपूर झालेत. इथे संपतायत ते. आता पुढे नाही आहेत द्वितीय उपपद. तृतीय चालू होईल एका पाठानंतर. मग तुम्हाला लक्षात ठेवायचे उभयतः, सर्वतः, धिक, उपरी. एक एकच वाक्य देतोय, थोडं थोडं समजायला. आता आपल्या ट्रॅकवर आहे सध्या आपण. अधः म्हणजे खाली आपण पाहिलेलं आहे. अधि म्हणजे आतमध्ये. अंतरा, आता हे जरा मस्त आहे. अंतरा म्हणजे काय? मध्ये, म्हणजे दोन वस्तूंच्या मध्ये, एका वस्तूच्या आत नाही. उदाहरण बघा. अ आता खारघर, खारघर नगरम, जे मुंबईचे असेल त्यांना खारघर नगरम, नपुंसकलिंग आहे म्हणून नगरम. अ पनवेलम, बेलापुरम, अंतरा असते. एक पुल्लिंगाचं पण उदाहरण घेतो. सगळं मम झाले. ठीक आहे. अंतरा म्हणजे दोघांच्या मध्ये. कोणाच्या मध्ये? खारघर नगर हे पनवेल आणि बेलापूरच्या मध्ये आहे. सोपं घेऊया जरा, थांबा. अ भरतः, भरतः रामम लक्ष्मणम अंतरा, लक्ष्मणम अंतरा तिष्ठती. आपण बसतो नाही घेऊया, बसतो पण म्हणू शकतो. चला त्याची पण रिव्हिजन. अधितिष्ठती म्हणजे भरत हा राम आणि लक्ष्मणाच्या मध्ये बसतो. मग बसणारा कोण आहे? भरत म्हणून प्रथमा. आणि या अंतरा शब्दामुळे काय झालं? या दोघांची द्वितीया द्वितीया विभक्ती झाली. ठीक आहे. राम आणि लक्ष्मणाच्या षष्टी व्हायला पाहिजे, पण अंतरा शब्दामुळे काय झालं? द्वितीया झाली. बघा, भूमी ही, भूमी ही स्वर्गम नरकम अंतरा अस्ति किंवा भवती. जे पृथ्वी आहे किंवा मृत्यूलोक आहे तो कशाच्या मध्ये? स्वर्ग आणि नरकाच्या. आपण काय म्हणतो जनरली? वरती स्वर्ग, खाली नरक आणि मध्ये पृथ्वी. अंतरा अस्ति. आता मला वाटतं हे क्लिअर आहे, याच्यात काय डाऊट नाही. अधः खाली, उपरी वर, अंतरा मध्ये, आणि शेवटचं अंतरेण. थोडे थोडे सारखे सारखे शब्द आहेत हे. अंतरेण आणि विना.
याचा दोघांचा अर्थ काय होतो? शिवाय किंवा विनाच असा अर्थ होतो. आपण मराठीमध्ये पण बोलतो विना थांबा, विदाऊट. सर हा, नाही सर, आपण ते वरती नाही का ऊर्ध्व म्हणतो तर तिथं उपरी बोलायचं काही नाही. उपरी ऊर्ध्व. अध ऊर्ध्व म्हणजे आधा म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वरती, तर इथं उपरी असणार का? बघा, संस्कृतमध्ये एकाच अर्थासाठी वेगवेगळे शब्द आहेत. काही ठिकाणी नाही ऊर्ध्व म्हणजे मी 15व्या अध्यायाला धरून बोलली नाही का, हा अध ऊर्ध्व असं म्हणजे. हा ओके. ऊर्ध्वमूलमधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. उपरी पण म्हणू शकतो, पण त्या ठिकाणी भगवान अर्थ ऊर्ध्व म्हटलेलं आहे, कारण की तो श्लोक उपनिषदांमधून घेतलेला आहे म्हणून तिथं ऊर्ध्व वापरलेले आहे. ऊर्ध्वला ट्रान्सलेशन मध्ये उपरी म्हणू शकतो आपण. ओके ओके ऊर्ध्वला ठीक आहे. ट्रान्सलेशन मध्ये आपण उपरी म्हणू शकतो. भगवान शंकराचार्य पण वापरतात उपरी शब्द. ठीक आहे. उपरी ठीक आहे हा सर. अजून एक शब्द आहे वर साठी. मग तुम्ही ऊर्ध्व म्हणा, उपरी म्हणा, चालेल. अंतरेण किंवा विना. बघा, कृष्णम अंतरेण, कृष्णम अंतरेण न अ, गोकुलम. कृष्णाशिवाय गोकुल किंवा द्वारका. कृष्णम अंतरेण द्वारका नास्ति. द्वारका नाहीत. कृष्णाशिवाय द्वारका नाही असं. नाही. मग या ठिकाणी द्वारका हे करताय. ओके. आणि अंतरेणमुळे कृष्णाची झाली द्वितीया. हम्म. द्वितीय. हा. वेदान अंतरेण. नेहमीच आपण एक वचन घेतो, बहुवचन. वेदान विना भारतम नैव भारतम किंवा भारतः देशः असं म्हणूया. वेदांशिवाय भारत भारत नाही. वेदान विना म्हणजे वेदांशिवाय भारतः नैव भारतः, भारत भारत नाही, म्हणजे भारत म्हणजेच वेद. संस्कृतीम विना नैव संस्कृतम. संस्कृती किंवा संस्कृतम विना. छान वाक्य बघा. संस्कृतम विना, द्वितीय झाली विनामुळे. संस्कृती ही नास्ति. संस्कृती ही न जीवती म्हणूया, जगत नाही. कोणाशिवाय? संस्कृत शिवाय. आपण संस्कृत शिकतोय म्हणजे काय? आपण संस्कृती टिकवण्यासाठी पुढच्या येणाऱ्या लोकांना काहीतरी त्यांच्या हातात द्यायला असं पाहिजे आपल्याकडे व्हॅल्युएबल, ते म्हणजे हे संस्कृत आहे. संस्कृतम विना संस्कृती ही न जीवती. संस्कृताशिवाय संस्कृती जगत नाही. मग संस्कृताचा मूळ उद्देश काय आहे? संस्कृतीला टिकवणं. मग काय पाहिलं आपण आज? की हे जे धातू आहेत, शेते, अधिशेते आणि अध्यासते, अधितिष्ठती, हे आल्यानंतर कुठली विभक्ती होणार आहे? द्वितीया. नंतर आपण पाहिलं उभयतः आलं, सर्वतः आलं, धिक आलं, उपरी आलं, अंतरा आलं. तर कुठली विभक्ती? अंतरेण विना आलं तर द्वितीया विभक्ती होणार आहे. मग पाठाचा अभ्यास करताना अजून चांगल्या प्रकारे तुमची प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे. कधी कधी थोडस पुढचं ऐकून घ्या आता. कधी कधी तर एक आता. विचारू, हा, विचारा. जे धातूंच्या आधी येतात त्यांना उपसर्ग म्हणतात ना, बरोबर. आणि जे धातूंच्या नंतर येतात त्यांना काय म्हणतात? प्रत्यय. प्रत्यय. तुम्ही पहिल्या पाठात नव्हते, पहिल्या पाठात सांगितलं त्यांना प्रत्यय. इंग्लिशमध्ये त्याला सफिक्स नंतर येतात, प्रिफिक्स आधी येतात. हे इंग्लिश नाव आहेत, दुसरं काय नाही. हा, मी काय म्हणत होतो, कधी कधी जाऊ द्या, एका उपसर्गाला दोन दोन तीन तीन विभक्त्या पण होतात. ह्याच्यात काय टेन्शन घेण्यासारखं नाही. उलट चांगलं आहे की माझं जर लक्षात नाही राहणार की विना शब्दासाठी द्वितीय होते, लक्षात नसेल आणि मला वाटलं नाही तृतीया होते, तर त्याला तृतीया पण होते. काही उपसर्ग अशा काही उपपद अशा आहेत, ऐका ऐका, काही उपपद असे आहेत ज्यांच्याबरोबर दोन दोन विभक्त्या म्हणजे द्वितीया पण होते, तृतीया पण होते, पंचमी पण होते. हा पॉझिटिव्ह पॉईंट, प्लस पॉईंट आहे. ठीक आहे.
आता आपल्याला थोडं थोडं लक्षात घ्यायचं आहे. मग हे धातू वगैरे काय पाठ करायची गरज नाही. या पाठापुरते तुम्हाला थोडंसं हे उघडून बघावं लागणार आहे. मग आता क्लास संपल्यानंतर आता आपण लगेच तुम्ही काही वाक्य बनवा आणि आपण चौथा, पाचवा, सहावा धड्याचे वाक्य सोडवून घेऊया. सहावा धडा तुम्हाला पाठवला नाही, लगेच पाठवतो तुम्हाला ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांच्यासाठी. आज मी तयारीत आहे बघा. सहावा धडा तुम्हाला पाठवलेला आहे. तर आधी चौथा बघूया, मग पाचवा, मग सहावा. तिन्ही धड्यांचे वाक्य बघूया आणि ह्याचे एक एक वाक्य तुम्ही सगळ्यांनी सांगा मला, जेणेकरून तुम्हाला कळलंय का नाही हे अजून स्पष्ट होईल. लगेच जॉईन व्हायचं आहे. उभयतः सर्वतः दिक् उपरि अंतरा अंतरेण विना.